न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अपक्ष आणि भारतीय जनता पार्टीकडून धनराज विस्पुते यांनी मोठा शक्ती प्रदर्शन करून आज नाशिक विभागाच्या शिक्षक मतदार संघातून उमेदवारी अर्ज दाखल केलाय। हमारा नेता कैसा हो, धनराज दादा जैसा हो। हमारा नेता कैसा हो, धनराज दादा जैसा हो। धनराज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। धनराज दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हम सब एक हैं। पक्षाकडून मला एबी फॉर्म मिळेल आणि उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा आहे, अशी प्रतिक्रिया धनराज विस्पुते यांनी दिली आहे। मी भारतीय जनता पार्टीचा प्रदेश संयोजक पदवीधर प्रकोष्ठ आणि आदर्श शैक्षणिक समूहाचा चेअरमन। मित्रांनो, 35 वर्षापासून जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतोय आणि आपण जो प्रश्न केला की गेल्या वेळेस मला एबी फॉर्म सुद्धा भारतीय जनता पार्टीने दिलेलं होतं, आपल्याला ज्ञात आहेच। त्यावेळेस जवळजवळ 89,000 पदवीधरांची मी नोंदणी केली आणि त्या कामावरतीच आमचे नेते आदरणीय फडणवीस साहेब, आदरणीय बावनकुळे साहेब यांनी मला एबी फॉर्म सुद्धा याच कार्यालयात दिला होता। पण नंतर त्यांनी सांगितलं की आपल्याला थांबायचं आहे। कोणतेही विचार न करता आदरणीय नेत्यांचा मी मान राखला, भारतीय जनता पार्टीचा मान राखला आणि म्हणून मी थांबलो। आणि त्यावेळेस मला आदरणीय फडणवीस साहेब, बावनकुळे साहेबांनी शब्द दिला होता की पुढच्या शिक्षक मतदारसंघ निश्चितच तुमचा विचार केला जाईल आणि ते माझा आता विचार करतायत। आणि म्हणून मित्रांनो, आता शिक्षक मतदारसंघामध्ये जवळ 32,398 शिक्षकांची मी नोंदणी केलेली आहे। शिक्षकांचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत। नवीन शैक्षणिक धोरण लागू झालेलं आहे आणि म्हणून मला या शिक्षण क्षेत्रामध्ये या नाशिक शिक्षक मतदारसंघ नेतृत्व करण्याची मला संधी मिळालेली आहे। राष्ट्रवादी दोन्ही उमेदवारांकडे एबी फॉर्म आहे, याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीने सांगितलं की आपल्याला तुम्ही उमेदवारी अर्ज भरा आणि 3 वाजेपर्यंत आज मुदत आहे। निश्चितच भारतीय जनता पार्टी माझ्या उमेदवारीसाठी निश्चित विचार करणार आहे, असं मला नाही अजूनपर्यंत आलेला नाही, पण निश्चित उमेदवारी अर्ज देईल। आता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार आहे। तुमचा जो मित्र पक्ष आहे भाजपचा, अजित पवार जो राष्ट्रवादी आहे, त्यांनी त्यांचे जे उमेदवार आहे भुसार, त्यांना ऑलरेडी एबी फॉर्म दिलेला आहे। अशी परिस्थितीमध्ये तुम्हाला उमेदवारी आणि म्हणून महायुतीमध्ये 3 पक्ष आहेत, भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्या माध्यमातून जो निर्णय होईल त्याच्या माध्यमातूनच आम्हाला एबी फॉर्म दिला जाईल। एबी फॉर्म मिळाला नाही तर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहणार की परत पुन्हा गेल्या वेळेस सारखंच? नाही, ह्या वेळेस मात्र मला पक्ष आणि यांनी शब्दच दिलेला आहे, त्यामुळे मला निश्चित एबी फॉर्म मिळते, मला खात्री आहे। म्हणून राष्ट्रवादी गटाने तो दिलेला एबी फॉर्म युती म्हणून, मग आता पुढचं काय? आता प्रश्न असा आहे की कोकणामध्ये सुद्धा त्यांनी एबी फॉर्म मनसेने दिलेला आहे, त्याच्यानंतर शिवसेनेने सुद्धा त्या मुंबईत सुद्धा दिलेला आहे। त्याच्यामुळे आज निर्णय होईलच या बाबतीत। आणि माझ्या माहितीप्रमाणे भारतीय जनता पार्टी नाशिक पदवीधर मतदारसंघामधून उमेदवार निश्चित दिला असं मला खात्री आहे। महायुतीचा जो निर्णय असेल तो मला मान्य राहील, असंही उमेदवारी अर्ज भरल्यानंतर धनराज विस्पुते यांनी प्रतिक्रिया दिली आहे।